यापूर्वी मी आंब्याचे बरेचसे 2-3 व्हिडिओ सोडले होते. आंबा उतरायचा कसा, आंब्याची कलमं कशी करायची, कुठला आंबा, रत्ना, हापूस, सगळे आंब्यांचे प्रकार मी सांगितले होते. आता आपण आंब्याची जर एखाद्याला बाग करायची असेल तर तो अति घन लागण करायची का घनदाट लागण करायची का सर्वसाधारण लागण करायची. सर्वसाधारण लागण करायची म्हटलं तर 10 मीटर बाय 10 मीटरवर एक झाड बसतं. आणि सर्वसाधारण घनदाट लागण करायची म्हटलं तर 5 मीटर बाय 5 मीटरवर एक झाड बसतं. आणि अति घनदाट लागण करायची आहे तर तुम्हाला 1.5 मीटर बाय 4 मीटरवर तुम्हाला लागण आंब्याची करता येते. ही जी समोर बाग दिसते तुम्हाला, अहो काही समोर बाग दिसत्या, ही केशर हापूस केशर आंब्याची बाग आहे. आणि ही जी मोठी झाडं दिसतात तुम्हाला, हे माझ्या पाठीमागं, हे रत्न हापूस आहेत आणि हा केशर हापूस आहे. आता ह्याचं व्यवस्थापन कसं करायचं असते तर ह्याची छाटणी करायची असते. तुम्हाला छाटणी करणं का बंधनकारक आहे की त्याचं व्यवस्थापन बी तसं केलं पाहिजे की जर घनदाट असेल म्हणजे दाट फांदी असतील तर समजा आता ही दाट फांदी आहे, ही तुमची छाटणी होणं गरजेचं आहे. अहो का इकडे मी कॅमेरा फिरवतो, अहो का ही दाट आहे बघा, ही फांदी तुम्ही कट केली पाहिजे, ह्याची विरळणी केली पाहिजे. विरळणी याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेला मोहर निघतो त्यावेळेला जर दाटी झाली असेल पानांची तर तुडतुडा मावा ह्या किडींना लपण्यास डेकून पिट्या डेकून खोडावर नेणारे खोडापाशी बसणारे ते किडे हेच नियंत्रण आपल्याला करता येतं. आणि प्रत्येक फाला सूर्यप्रकाश लागतो. आणि दरवर्षी तुम्हाला बोर्ड पेस्ट करायला लागते का फाना बुंद्याला बोर्ड पेस्ट करायला लागते. दुसरी गोष्ट अशी आहे, खताचं पण व्यवस्थापन त्यात अत्यंत महत्त्वाचं आहे बघा. खताचं व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं. आता मी ह्यांना सांगितलंय जेव्हा काही शेणखत टाकायला सुरुवात केली बघा ह्यांनी. आता ही रिंग पद्धतीने दिलं बघा इथं, अहो काही रिंग पद्धतीने शेणखत टाकले. आता रासायनिक खतांचा पण डोस त्यांना मी सांगितलेला आहे. आणि हे सर्वसाधारण 10 ते 12 वर्षानंतर तिचं 15 ते 20 किलो एका प्रति झाडास आपल्याला आंबा हा तयार होतो. आणि असं समजून चालायचं नाही की अति घनदाट लागण जर आपण केली तर ती जास्त काळ टिकत नाही किंवा जास्त वेळ हे होत नाही, असं काही नाही. त्याची जर तुम्ही छाटणी खरड छाटणी जर व्यवस्थित केली, मेमध्ये आंबा उतरून घ्यायचा, मेमध्ये त्याची छाटणी व्यवस्थित करायची आणि तुम्हाला त्याचं बागेचं पुनरुज्जीवन म्हणता येईल एक प्रकारे. अशी बाग तुम्हाला बरेच काळ आपल्याला बरेच वर्ष टिकवता येईल. पण त्याची छाटणी होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि छाटणी केल्यानंतर तुम्हाला औषध फवारणी, सूर्यप्रकाश प्रत्येक पानामध्ये प्रत्येक फांदीमध्ये जातो आणि फांदचा आकार त्याला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे बरोबर ओके होतो आणि चांगल्या पद्धतीचा आंबा आपल्याला अतिघनदाट लागणमध्ये सुद्धा उत्पन्न घेता येईल.